विठू नामाचा आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या माऊली माऊलीचा गजर करत काल देवाच्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचं विठुरायाच्या पंढरीकडे प्रस्थान झालं। आज दुपारनंतर पुढच्या 2 दिवसासाठी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी पुण्यातल्या पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे। मी सध्या त्याच भवानी पेठेत असणाऱ्या पालखी विठोबा मंदिरात आहे आणि या मंदिरात मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। आज दुपारी दोन्ही पालख्या म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी पुण्यात मुक्कामी असतात। लाखो वारकरी दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी केवळ पुण्यातून नाही तर राज्यभरातून येत असतात। परंपरेनुसार काल परवा दिवशी तुकारामांची पालखी देहू नगरीतून प्रस्थान करते आणि काल आळंदीतून ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि 2 दिवस झाल्यानंतर या दोन्ही पालख्या आज पुण्यनगरीत दाखल होतात। आज याच मंदिरात माऊलींचा मुक्काम असणार आहे। याच ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन होतं। याच ठिकाणी माऊलींच्या पादुका ठेवल्या जातात। आज रात्री आणि उद्या असा 2 दिवसांचा माऊली महाराजांचा पालखी मुक्काम जो आहे तो पुण्यनगरीत असतो आणि त्यानंतर पालखी संपली त्यानंतर मात्र पंढरपूरकडे म्हणजे परवा दिवशी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान जे आहे ते माऊली महाराजांच्या पालखीचं होत असतं। पोलीस प्रशासन देखील पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालेलं आहे। जवळपास 7,000पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत। पालखी विठोबा मंदिरात डॉग स्क्वॉड कडून जे आहे ते सगळं तपासणी जी आहे ती केली जाते। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील पालखी मार्गावर अनेक सीसीटीव्ही जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत। सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी वारकरी मुक्कामी असतील तिथे देखील चोख आणि यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज करण्यात आलेल्या आहेत। पालखी विठोबा मंदिरात याच ठिकाणी माऊली महाराजांच्या पादुका दर्शनासाठी असतात। पालखी याच ठिकाणी मुक्कामी असते। ही सगळी जय्यत तयारी बघतोय आणि पुढील 2 दिवस अगदी विठू नामाच्या गजराने माऊली माऊलीच्या गजराने आणि संत तुकाराम महाराजांच्या नावाच्या गजराने पुण्यनगरी अक्षरशः दुमदुमून निघते आणि आता लाखो भाविक भक्तांना प्रतीक्षा आहे की दोन्ही पालख्या या पुण्यनगरीत कधी दाखल होतील। पुणेकर मोठ्या जोरदार या पालखी सोहळ्याचं स्वागत करत असतात आणि आता निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर अशी दोन्ही मंदिरं जी आहेत ती पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज जी आहेत ती झालेली पाहायला मिळतात आणि आतापासूनच पुण्यनगरीतल्या या दोन्ही मंदिरांमध्ये वारकरी दर्शनासाठी येत असतात। वारकरी हजेरी लावत असतात आणि आता संध्याकाळची प्रतीक्षा सगळ्यांना आहे की या दोन्ही पालख्या विठुरायाचा गजर करत माऊलींचा गजर करत पुण्यनगरीत दाखल होतील। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।